आपल्याला कोणीतरी शोधतंय याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी करण्यासारखं आहे. इलेक्शनच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला सांगितलं गेलं ही उमेदवारी मला होऊ शकत नाही. मग तो शॉक माझ्यासाठी पण शॉक होता. ₹2 वर्गणी घेऊन मंडळ चालवलं तुम्ही. कॉन्सेप्ट फारच वेगळं आहे. म्हणलं केलं तर वेगळं करायचं काहीतरी. लोकांनी पाहिलं पाहिजे. प्रत्येक घरातून ₹2 घ्यायचे. दारू कोणी प्यायची नाही, गुटखा कोणी खायचा नाही, व्यसनं कोणी करायची नाही, पिक्चरचं गाणं सुद्धा लावायचं नाही. अरे आमचा उत्सव आतापर्यंत आज सुद्धा आमच्या उत्सवात ही नाटकं अजिबात चालत नाही. देवाची गुलाल सुद्धा उधळत नाही. आपण 5 मुलांना दत्तक घेऊ, शैक्षणिक दत्तक घ्यायचं. तो मुलगा होतकरू पाहिजे, हुशार पाहिजे आणि गरीब पाहिजे. मला एक जण म्हटले अहो त्यांनी कोरोना काळात आमचा किराणा भरलाय. केलं तर सगळ्यांसाठी करायचं, नाही तर करायचंच नाही. तुम्ही म्हणे महापुरात वाचवताना स्वतःच वाहून गेलेला. वाहून नाही गेलो, वाहून जाता जाता राहिलो. त्यावरून सांगतात की जेएम रोड नंतर खड्डा न पडलेला कुठला रस्ता असेल तर तो चितळेनगरचा. ते म्हणतात याच क्वालिटीचं आणि याच ग्रेडमध्ये काम झालं पाहिजे. माझी जबाबदारी ढोरे परिवाराची माझ्यावर आहे, ढोरे परिवाराची जबाबदारी माझ्यावर आणि माझी जबाबदारी त्यांच्यावर आहे. एवढ्या विश्वासाने आम्ही आता काम करतो. जलने वालो को जलने दो. आम्हाला काही फरक पडत नाही, कारण की त्या सगळ्यांना आमची ताकद माहिती आहे. जगामध्ये असा कोणीही नाही की ज्याला दुःख नाही. परंतु तुम्ही प्रमाण जर पाहिलं, आपल्या आयुष्यामध्ये सुख जास्त असतं आणि दुःख एवढं असतं. परंतु त्या दुःखाचा परिणाम तुमच्या पूर्ण सुखावर होऊ नये याचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे.